शापित कृषी मंत्रीपद। कृषी मंत्रीपद नको रे बाबा। खडसे, सत्तार आणि मुंडेंनंतर आता कोकाटे। अधिवेशनात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले। ढेकळाचे पंचनामे करायचे का असं वादग्रस्त विधान करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची चर्चा आहे। 4 मार्चला राष्ट्रवादीचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार कोकाटेंच्या गळ्यात कृषी मंत्री पदाची माळ पडली। मात्र गेल्या 4 महिन्यातील त्यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्यांमुळे राज्यात संताप आहे। एवढंच नाही तर मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट प्रकरणातही ते अडकलेत। खरं तर मागील काही कृषी मंत्र्यांच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर कृषी मंत्री पदच अनेकांना लाभत नाही असा सूर मोडतोय। भाजपचे पांडुरंग फुंडकर, एकनाथ खडसे, शिवसेनेचे अब्दुल सत्तार, दादा भुसे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असताना अडचणीत आले। काहींच्या मते कृषी मंत्री पद आणि मंत्रालयात 6व्या मजल्यावरचा एक विशिष्ट कक्ष कधीच लाभत नाही। मुख्यमंत्री कार्यालयाच्या विरुद्ध दिशेला असणारा कक्ष कृषी मंत्र्यांसाठी दिला गेला होता। भाजपचे भाऊसाहेब फुंडकर कृषी मंत्री होते। त्यांच्या निधनानंतर एकनाथ खडसे कृषी मंत्री झाले। त्यांना 6व्या मजल्यावरचा तोच कक्ष मिळाला। भोसरीमधील जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांना राजीनामा द्यावा लागला। अब्दुल सत्तार कृषी मंत्री होते, तेही सतत वादात राहिले। 2024 मध्ये विधानसभेत सत्तार निवडून आले खरे, पण त्यांना मंत्रीपद काही मिळालं नाही। फुंडकर, खडसे यांच्याप्रमाणे सत्तार यांना कृषी मंत्री पदानंतर कुठलंच पद मिळालं नाही। दादा भुसे कृषी मंत्री असताना कांद्याच्या किमतीवरून केलेलं त्यांचं विधान वादग्रस्त ठरलं होतं। पुढे महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले। मात्र त्यांच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदीचा घोटाळा पुढे आला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी त्यांना घेरलं। अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला। आणि आता 4 महिन्यातच कोकाटे यांच्या रूपानं राष्ट्रवादीचा दुसरा मंत्रीही अडचणीत आलाय। त्यामुळे एकूणच राज्याचं कृषी मंत्री पदच शापित आहे की काय अशी चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।